असं समजतंय तुम्ही बिबट सफारीबद्दल केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांच्याशी भेटले, नक्की काय चर्चा झाली? प्रश्न असा आहे तुमचा की 2 दिवसाचं तुम्ही सांगताय, पण मला सलग 16 तारखेपासून बिबट सफारी आपल्या जुन्नरमधून बारामती तालुक्याकडे जाणार आहे हे कळलं. अर्थमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी 60 कोटीचं नियोजन करून आपली बिबट सफारी जुन्नर तालुक्याची पळवली बारामतीला. या बातम्या जेव्हा सगळीकडे पसरू लागल्या त्या 16 तारखेलाच आशाताईंनी पहिली दक्षता घेऊन या ठिकाणी सगळा डाटा गोळा करायला सुरुवात केली. कारण बिबट सफारीची सुरुवात 16ला झाली होती. 3/16ला जेव्हा सुरुवात झाली 16 साली, त्यावेळी या राज्याचे मुख्य ह्या वनविभागाचे जे मंत्री आहेत ते सुधीर मुनगंटीवार होते आणि बिबट सफारीची सुरुवात 3/16ला झाली होती. आणि तेव्हापासून करोना आला, त्याच्या मध्यंतरीचं काय काय घडलं तो डाटा सगळा हातात काढून घेऊन तुमच्यासमोर मी टिप्पणी दिलेली आहे. त्या टिप्पणीमध्ये सर्वस्वी माहिती तुम्हाला दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला कमी शब्दामध्ये सगळं समजावं अशा पद्धतीने ही टिप्पणी आपल्यासमोर दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे की हिंदीमध्ये देखील आपण टिप्पणी तयार केलेली आहे की त्याच्यात सगळे मुद्दे आहेत. कुठे बैठका झाल्या, कशा झाल्या, या सगळ्या गोष्टीचा गोषवारा या ठिकाणी मी आपल्यासमोर आपण सगळ्याच्या जेरॉक्स काढलेल्या आहेत, त्या सगळ्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. आणि हे सगळं पाहत असताना निश्चितपणाने मी 2 दिवस जे दिल्लीमध्ये गेली, पहिलं देवेंद्रजींना भेटलो ती गेल्या रविवारी भेटल्यानंतर तळेगावला इथे त्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या. त्याच्यानंतर थेट मी परवा मुंबईला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांच्याकडनं देखील पत्र घेतलं. त्यांच्याकडून तिथून जे निघाली तर ते दिल्लीला पोहोचली. म्हणजे 20 तारखेला दिल्लीला पोहोचल्यानंतर दिल्लीमध्ये आपण 2 आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, जेणेकरून कपिल पाटील साहेब जे पंचायतचे मंत्री आहेत, राज्यमंत्री, आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचित ह्या राज्याचे माजी राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची देखील भेट घेतली, जे रेल्वे मंत्री आहेत आणि कोयला मंत्री आहेत. आणि दोघांना भेटून दोघांनाही ह्या गोष्टी सांगितल्यानंतर माझी भेट देशाचे जे वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री आहेत ती भेट घेतली, जे रेल्वे मंत्री आहेत आणि कोयला मंत्री आहेत. आणि दोघांना भेटून दोघांनाही ह्या गोष्टी सांगितल्यानंतर माझी भेट देशाचे जे वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री आहे ते आहेत भूपेंद्रजी यादव यांची भेट मला हवी आहे. आणि माझ्या जुन्नर तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यात असणारी बिबट सफारीची संकल्पना जी या ठिकाणी देवेंद्रजींनी ज्यावेळी घोषणा केली होती शिवजयंतीच्या काळामध्ये 17-18ला की हा तालुका राबवली पर्यटक घोषित केला, त्यावेळेला शरद सोनवणे हे आमदार होते. परंतु पर्यटनाचा तालुका म्हणून घोषित झाला महाराष्ट्राच्या पटलावर असा कुठलाच तालुका नाही जे सगळ्या काही गोष्टी परिपूर्णतेने आपल्या ह्या जुन्नर तालुक्यात आहे. मग करे कपारी असतील, 5 धरणं असतील, 35 गड किल्ले असतील, लेणादी, ओझर आणि शिवनेरीच्या शिवभूमीने जन्माने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाला वाव देत असताना, कारण या तालुक्यामध्ये GMRT आहे आणि GMRTमुळे कुठलाही औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी उभं राहू शकत नाही. या सगळ्या गोष्टीची कल्पना असताना ज्यावेळी देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि रावलजी हे पर्यटक मंत्री होते, त्यांनी याला निश्चितपणाने घोषणा केली होती. आणि त्याच्यानंतर बिबट सफारी ही जेव्हा सुरुवात झाली त्या कामाची, आणि आपल्या सर्वांना ज्ञात असेल की त्याची सुरुवात झाल्यानंतर त्याच्या बैठका काही मुंबईमध्ये झाल्या, काही पुण्यामध्ये झाल्या. या ठिकाणी 2 दिवस अधिकारी देखील आले. 4 क्षेत्राचं चयन 4 ठिकाणी पाहणी करण्यात आली. परंतु त्याच्यात फायनली आपण मौजे आंबेगाव तालुका जुन्नर याची निवड झाली आणि तब्बल 585 एकर जमीन, त्या ठिकाणी 585 एकर जमिनीची शिक्कामोर्तब देखील झालं. 3 मै 2016ला ह्या ज्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला गतिमानता आली. गतिमानता आल्यानंतर विकासजी खारगे जे आत्ता
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आहेत. ते देखील या ठिकाणी 2 दिवस मुक्कामी होते आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाने याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन हे सगळं घडवून आणलं होतं, तयार केलं होतं. बट करोनासारखी जागतिक महामारी आली आणि कुठेतरी हा प्रोजेक्ट थांबला असं वाटलं, कारण प्रत्येकजण जीव वाचवण्यामध्ये गुंतलेला होता. आणि अचानकपणे जेव्हा ही घोषणा होते आणि आपली बिपट सफारी ही बारामतीला जाणार, ही कल्पना काही जुन्नरकरांना किंबहुना तुमच्या ताईला सहन होणारी नव्हती. कारण जर या ठिकाणी पर्यटक घोषित झालेला आहे, आपण अनेक जीव गमावलेले आहेत, त्याची संख्या देखील याच्यामध्ये आपण दिलेली आहे. ते देखील या ठिकाणी 2 दिवस मुक्कामी होते आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाने याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन हे सगळं घडवून आणलं होतं, तयार केलं होतं. बट करोनासारखी जागतिक महामारी आली आणि कुठेतरी हा प्रोजेक्ट थांबला असं वाटलं, कारण प्रत्येकजण जीव वाचवण्यामध्ये गुंतलेला होता. आणि अचानकपणे जेव्हा ही घोषणा होते आणि आपली बिपट सफारी ही बारामतीला जाणार, ही कल्पना काही जुन्नरकरांना किंबहुना तुमच्या ताईला सहन होणारी नव्हती. कारण जर या ठिकाणी पर्यटक घोषित झालेला आहे, आपण अनेक जीव गमावलेले आहेत, त्याची संख्या देखील याच्यामध्ये आपण दिलेली आहे. तुम्हाला देखील टिप्पणी दिलेली आहे की किती पशुधन गमावलं, किती शेतकरी, महिला, बाळं आणि किती अपंग झाले. हा सगळा डाटा आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि किती आपण बिपटसुद्धा गमावलेले आहेत. पण याची उत्पत्ती ह्या दऱ्याखोऱ्यात आणि सह्याद्रीच्या करेकपारीमध्येच होऊ शकते. आणि आम्ही जर एवढं बलिदान दिलं 95 पासून आज तागायत 20-25 वर्षात आणि एवढा त्याग केल्यानंतर, बिपट सफारी आपल्याकडे झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार, बेरोजगारीला रोजगार मिळेल, या आशेभूत असणारे लोक, तरुण, ह्या सगळ्यांच्या स्वप्नांना छेद जातो आहे. आणि बारामतीकर नेहमीप्रमाणे आपल्या असणाऱ्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आपली बिपट सफारी अगदी सहज पळवत आहेत. हे काय मला पेलवण्यासारखं आणि कोणत्याही असणाऱ्या आपल्या जुन्नर तालुक्याच्या जुन्नरकरांना मानवणारं नव्हतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहिलं की शरदजी सोनवणे त्यावेळचे आमदार होते, आज ते उपोषणाला बसले. त्यावेळी देखील आपल्या महाराष्ट्रातील आपल्या जुन्नर तालुक्याची अस्मिता म्हणून भावाचा पाठीमागे बहिणीने उभं राहावं, सर्वांनी एकत्र यावं. हा लढा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा आहे. म्हणून त्या स्टेजवर आपण सगळ्यांनी मिळून पाहिलं की आम्ही त्या ठिकाणी आपण सर्वांनी, मीडियाने देखील खूप याला प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने दिली. हे चुकीचं कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमचेसुद्धा आभार मानतो. परंतु त्याचा पूर्ण डाटा घेऊन मी संपूर्णपणे हिंदीमध्ये अनुवादित करून त्या ठिकाणी जाऊन भूपेंद्रजी यादव यांची वेळ मागितली. त्यावेळी आम्हाला दोन्ही मंत्र्यांनी, आपल्या महाराष्ट्र राज्याचे दानवे साहेब यांनी देखील पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे आपल्या शेजारच्या ठाणे जिल्ह्यातले दुसरे खासदार म्हणजे कपिल पाटीलजी यांनी देखील पाठिंबा दिला. आणि नुसता पाठिंबा दिला नाही, तर सुधीर भाऊनी जे पत्र दिलं होतं, बिचारे हॉस्पिटलायझेशन होते, पण तरीसुद्धा त्यांनी पत्र दिलं. आणि ह्या सगळ्याच्या जोरावर आपण भूपेंद्रजींची वेळ, कारण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची कालची निवड होती आणि त्याला त्यांनी पत्र दिलं. आणि ह्या सगळ्याच्या जोरावर आपण भूपेंद्रजींची वेळ, कारण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची कालची निवड होती आणि त्या ठिकाणी केंद्रातलं वातावरण तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे दिल्लीमध्ये काय परिस्थिती होती. पण अशाही परिस्थितीवर मात करून या दोन्ही नेत्यांनी मला सहकार्य केलं. दानवे साहेबांनी स्वतः बाईट देखील दिली, तुम्ही ऐकली देखील असेल की तिकडून त्यांनी सांगितलं की होय ताई कालपासून इथे येऊन थांबले आणि हा आम्ही प्रयत्न प्रामाणिक करणार. पण हे करून नुसतं बोलून थांबले नाही, तर त्यांनी मला 7:30 वाजता चक्क भूपेंद्रसिंग यादव यांच्या घरी बोलवल्यानंतर नेलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरचे आपण पाहताय, आम्ही चर्चा करतोय आणि साहेब स्वतः पाहताय सगळी पत्र. आणि साहेबांनी मी दिलेलं निवेदन देखील इतक्या व्यवस्थितरित्याने पाहिलं आणि वाचलं. आणि त्यांनी मला सांगितलं कि ताई, दानवे जी यहाँ पर आपको मेरे घर पे लेके आए हैं, मैं आपको ये विश्वास दिलाता हूँ कि ये विपट सफारी जुन्नर के बाहर जाएगी नहीं, और इसको कितना भी पैसा लगे, जो जो करना पड़ेगा वो ये मंत्री वो नहीं तो आपका भाई आपके लिए करेगा. आणि त्या क्षणी माझे डोळे भरून आले की एक देशाचं एवढं मोठं नेतृत्व, देशाचे मंत्री, कारण कोणी काही म्हणो, या ठिकाणी आल्यानंतर मी बघितलं की रातोरात एवढं चित्र बदललं. आणि चित्र बदलत असताना
या ठिकाणी सांगण्यात आलं की बाबा मुख्यमंत्री इथेच आहेत, त्यांच्याकडे वन खातं आहे, या ठिकाणी ज्यांना पैसे द्यायचे आहेत अर्थमंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी 60 कोटीचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्यजी आहेत, त्याचबरोबर तटकरे ताई पण आहेत. परंतु तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की वन विभाग म्हटलं, पर्यावरण म्हटलं आणि एवढ्या मोठ्या बिपट सफारीचा प्रोजेक्ट म्हटलं तर सेंटरचं जे ज्युलॉजिकल ऑथॉरिटी मान्यता आहे ती तिथूनच घ्यावी लागते, त्याच्याशिवाय ऑथॉरिटी होत नाही. म्हणून मंजुरीला प्रकल्प तुम्ही पाठवू शकता, मंजुरी शेवटी तुम्हाला या ठिकाणी केंद्र सरकारचीच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच याच्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून कोण काय बोलतं आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांची ताकद आहे, ते काही करू शकतात. मला तर एवढी भीती वाटत होती की उद्या कदाचित हा शिवनेरी किल्ला सुद्धा आमचा आहे असं पण ते म्हणू शकतात, ते काही करू शकतात. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या ताईची तडक आणि तुमच्या सर्वांची असणारी अस्मिता, म्हणून कोण काय बोलतं आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांची ताकद आहे, ते काही करू शकतात. मला तर एवढी भीती वाटत होती की उद्या कदाचित हा शिवनेरी किल्ला सुद्धा आमचा आहे असं पण ते म्हणू शकतात, ते काही करू शकतात. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या ताईची तडक आणि तुमच्या सर्वांची असणारी अस्मिता याला खऱ्या अर्थाने योग्य रीतीने नेण्यासाठी हा जो माझा प्रवास आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता. कारण तो स्टेप टू स्टेप होता. कारण ज्यांनी तत्कालीन त्या काळामध्ये 16मध्ये असणारे मंत्री, ज्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि जर रावल जे पर्यटन मंत्री होते या दोघांनी जर पर्यटन घोषित केलं आणि त्याच काळामध्ये असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार साहेब जे मंत्री होते या राज्याचे वन विभागाचे, त्यांनी जर याला मान्यता दिली तर निश्चितपणाने हा प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी आणि आपल्याकडेच राखून ठेवण्यासाठी मला वाटलं की मला केंद्राकडे धाव घ्यावी लागेल आणि केंद्रच याला परमिशन देणार आहे, याला कोणीही नकारू शकत नाही. तुम्हाला फक्त प्रस्ताव राज्य सरकारला पाठवता येणार आहे. आणि मी तर म्हणते मला तर भूपेंद्र यादवजींनी या देशाच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे, दानवे साहेबांच्या समोर सांगितलं आहे की ताई ये प्रोजेक्ट में जितना भी पैसा लगेगा, जो जो करना पड़ेगा वो मैं करूँगा, मगर जुन्नर में ही बिपट सफारी बनेगी और कहीं नहीं जाएगी. माझ्यासाठी मी धन्य पावले की माझ्या नेते मंडळींनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. जुन्नरकरांनी आणि जुन्नरच्या प्रत्येक व्यक्तींनी याकडे राजकारण विरहित जाऊन प्रत्येकाने आपली नोंद, आपली दखल, आपलं असणारं अस्तित्व याची जाण भान ठेवून ही आन बान शान जुन्नरकरांच्या जीवावर राजकारण विरहित आपली बिपट सफारी आपल्याकडे राहावी, ही जी आपली मानसिकता होती, मनोकामना होती, आपल्या उद्याच्या पिढीचा रोजगार म्हणून म्हणा किंबहुना आपल्याकडे असायलाच पाहिजे होतं. इथून मागे काय झालं, किती कार्यालय पळवली, किती काय काय पळवलं, त्यापेक्षा आज काय वाचवू शकतो, आज जे आहे ते प्रॅक्टिकल आहे, ते समोर आहे, ते वाचवण्यासाठी चाललेली एक धडपड आहे. यशस्वी धडपड तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हीच याचे मानकरी आहात. आशाताई फक्त निमित्त आहे. एवढंच आपल्याशी बोलायचं. मोठ्या माणसांविषयी काय बोलावं, ते फार मोठी माणसं आहेत, फार थोर माणसं आहेत, त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. मला एवढं कळतं उपोषण तोडण्यात ते सक्सेस झाले. उपोषण किती काळ, 4 दिवस उपोषण चालू होतं. चौथ्या दिवशी का होईना राज्यातल्या मंत्र्यांना जाग आली. एवढं काही कमी आहे का? पालकमंत्र्यांनी एवढं केलं तरी माझ्या दृष्टीने ते फार मोठी गोष्ट. ताई, आता आपण एवढा पाठपुरावा केला आहे, याच्यातनं कदाचित श्रेयवादाचा विषय होऊ शकतो. मात्र शरददादा सोनवणेंनी याची सुरुवात केली, आपणही मान्य करताय आणि आपण करताय, याच्यामध्ये आपण समन्वय ठेवणार आहात. बिपट सफारी किंवा
येणारा कोणताही जुन्नरकरांचा प्रश्न, त्यांच्या हिताचा प्रश्न, त्यांच्या विकासाचा प्रश्न याच्यामध्ये राजकारण अजिबात नाही, श्रेयवाद अजिबात नाही. ज्याला घ्यायचं त्याला घेऊ दे. मी जे केलं आहे ते मी तुमच्यासमोर ठेवलं आहे. कदाचित एवढं मोठं बाळ कोणीही तुमच्या पुढे मांडलं नसेल. तुम्ही प्रत्येकाने त्याच्या जेरॉक्स घेतल्या आहेत, प्रत्येकाने टिपलं आहे. तुम्ही त्याचे चांगले अभ्यासक आहात. आणि हे आता काही पूर्वीचा काळ राहिला नाही की इकडे काय बोलायचं आणि इकडे काय बोलायचं. जे आहे ते समोर आरशासारखं पारदर्शकतेने. त्यामुळे आपला तालुका, जुन्नर तालुका आणि त्याचा विकास हाच फक्त ध्यास. त्याकडे श्रेयवादाचा विषय नाही, परंतु ह्या मुद्द्यावर जर तुम्हाला डिनिगेट करणार, जर पुन्हा एकत्र यावं लागलं, समन्वयासाठी बैठक घ्याव्या लागल्या, तर आपण शेवटपर्यंत हा समन्वय होणार का? भाऊ, मी सांगितलं, जर मी राष्ट्रीय पक्षाची प्रतिनिधी आहे, मी राष्ट्रीय पक्षाची प्रतिनिधी आहे, मी राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करते आहे, तर मला इथे यावंच लागणार आहे. कारण शेवटी माझ्यापर्यंत बोलावणं येणारच आहे आणि मला त्याच्यामध्ये मिसळून काम करावंच लागणार आहे. माझ्या जनतेच्या हितेसाठी, माझ्या सर्व जुन्नरकरांसाठी. का करू नये? केलंच पाहिजे. कृष्ण. परंतु राज्याचे मुख्यमंत्री मात्र अर्थसंकल्पात 60 कोटीची तरतूद त्यांनी केलेली आहे. नेमकी संदर्भ काय आपण स्पष्ट करा. प्रश्न असा आहे, त्यांनी 60 कोटीची नाही 600 कोटीची करू दे, आमचं काही म्हणणं नाही. चांगली गोष्ट आहे, पण ती त्यांच्या बारामतीला पळवण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी कितीही प्रयत्न केला पळवण्याचा, तरी सुद्धा केंद्राच्या परमिशनशिवाय ते सुई सुद्धा हलवू शकत नाही. दाखवावी त्यांनी हलवून. त्यांचं इतक्या वर्षाचं राजकारण आणि एवढी बुद्धिमत्ता आहे ना, तर ती पजळून दाखवावी. मग माझ्याशी बोला. ओके, बरोबर की चूक? काही विधानसभा निवडणुकापूर्वी माजी आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला आपणाकडून विरोध झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश झाले. आपण त्यानंतर शिवसेनेत बाहेर पडला. विधानसभेची निवडणूक आपण एकमेकांच्या विरोधात लढला. आज मात्र आपल्या मोबाईलच्या स्टेटसला शरददादा सोनवणे यांचा फोटो दिसत आहे. आपण काय सांगाल? भाऊ, माझा मोबाईल म्हणजे कुणाच्याही हातात असतो. माझा मोबाईल आत्ता तुम्ही मागितला तरी माझ्याजवळ नाही आहे, कारण मी सर्वभूत कार्यकर्ती आहे आणि मला लॉक बीक काहीच कळत नाही. मोबाईल घ्यायचा आणि ठेवायचा एवढंच कळतं. आणि जर तुमच्यासारखे कुणीतरी नक्की मस्ती केली असेल, कदाचित अमोलनीच मस्ती केली असेल, त्या ताईचं लक्ष नाही आहे, ताई तिकडे गप्पात गुण आहे, तर चला काहीतरी मस्ती करूया, असं होऊ शकतं. मी का नाही होऊ शकत? पण मी लॉक कधी ठेवत नाही. मी माझा मोबाईल कोणाच्या हातात असतो. त्यामुळे असल्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं नसतं. ज्यावेळी आपण एक जबाबदार भाजपा नेता आहात आणि आपल्या मोबाईलला जर असं दिसत असेल तर ठीक आहे, वाईट काही दिसलं नाही ना. वाईट काही करण्याचा हेतूच नव्हता. ज्याने कोणी केलं असेल ना, त्याला तू थँक्स म्हटलं पाहिजे की त्याने बिचाराने एक प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न होता की बाबा चला बहीण भाऊ म्हणून ह्या निमित्ताने, सफारीच्या निमित्ताने एकत्र आले, तर कदाचित आणखी त्याला पुढे जवळ आणायचं असेल, त्याचा हेतू असू शकतो. आपण असं चांगलं घेऊन जाऊया. काय करतं, केवळ त्या कार्यकर्त्याचाच हेतू नाही, तो तालुक्यातील तमाम जनतेची हीच इच्छा आहे. ज्यावेळेस आपण तिथे जाऊन पाठिंबा दिला, त्या बातमीला जुन्नर तालुक्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि लोकांच्या अतिशय पॉझिटिव्ह अशा खाली कमेंट होत्या. आपण त्या बाबतीत विचार करणार आहात की नाही? नाही, आता पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या बिबट्या सफारीसाठी ये बिपट सफारी जुन्नर आणि जुन्नर की आन बान और शान, तो पहले सबसे पहला ये बनता है और ये होने के बाद बाकी बातों के बारे में सोचेंगे. ओके. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.